नमस्कार मंडळी, ऋतुजाज किचन हाऊसमध्ये तुमच्या सगळ्यांचे मनापासून स्वागत आहे. तर आज मी बनवते दोडक्याची काळी भाजी. त्यासाठी मी दोडके स्वच्छ धुवून घेतले आणि त्यावरच्या अशा शिरा काढून घेते. शिरा काढल्या की दोडका मऊ शिजतो आणि फोडी खायला चांगल्या लागतात. आता आपल्याला दोडका चिरून घ्यायचा आहे. मीडियम आकाराच्या फोडी करायच्या आहे आपल्याला आणि फोडींमध्ये असा कट मारून घ्यायचा आहे. सगळ्या फोडींना कट मारायचा आहे म्हणजे शिजताना दोडक्यात मसाला सगळीकडे पोचतो आणि फोडी पण आपण मजेशीर खाऊ शकतो. आता आपली सगळी दोडके चिरून झाले. आता आपण त्यात पाणी टाकू आणि दोडक्यासाठी कोणते कोणते मसाले घालायचे ते बघून घेऊया. हळद, धना पावडर, गोडा मसाला, किचन किंग मसाला, काळा मसाला, लाल तिखट. आता आपण कढईत तेल घालून घेऊया. त्यानंतर कढीपत्ता टाका आणि आपण जे मसाले घेतले होते ते सगळे टाकून घ्यायचे आणि चांगले परतून घ्यायचे तेलामध्ये. त्यानंतर थोडीशी कोथिंबीर सुद्धा टाकायची आहे. हे सगळं हलवून घ्यायचं आणि त्यात आपण जे दोडके चिरले होते ते घालून घ्यायचे आणि सगळं हलवून घ्यायचं. चांगल्या प्रकारे हलवायचं आहे म्हणजे सगळा मसाला दोडक्यांच्या फोडींना लागेल. त्यानंतर मीठ टाकायचं आहे. मीठ थोडंच टाका कारण आपण मसाल्यात सुद्धा मीठ टाकणार आहोत. त्यानंतर थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि दोडक्यांवर झाकण मारून घ्यायचं आहे म्हणजे दोडके लवकर शिजेल. दोडका शिजेपर्यंत आपण दोडक्यासाठी लागणारा वाटणाचा मसाला बघून घेऊया. येथे मी कांदा, मिरच्या, खोबरे, शेंगदाणे, लसूण, कढीपत्ता आणि कोथिंबीर घेतलेली आहे. तर आता हा मसाला आपल्याला तळून घ्यायचा आहे. सगळ्यात आधी मी तव्यावर खोबरं भाजून घेते. खोबरं असं लालसर रंग येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. त्यानंतर मिरच्या टाकायच्या आहे. मिरच्या पण त्यांचा रंग बदलेपर्यंत भाजून घ्यायच्या आहे आपल्याला. त्यानंतर थोडंसं तेल टाकून आपल्याला आपण जो भाजलेला कांदा घेतला होता तो पण आपल्याला तव्यावर भाजून घ्यायचा आहे. त्यानंतर शेंगदाणे भाजून घ्यायचे आहे. शेंगदाणे ऑप्शनल आहेत, आमच्याकडे घालतात म्हणून मी पण घालते. आता हा सगळा तळलेला मसाला आपल्याला वाटून घ्यायचा आहे आणि वाटण्यासाठी मी थोडीशी कोथिंबीर सुद्धा घालते. तर तुम्ही पण घाला कारण भाजीला चव छान येते. असा हा बारीक मसाला मिक्सरमधून काढून घ्यायचा आहे. आपले दोडके ऑलमोस्ट शिजलेले आहेत. दोडका थोडासा शिजू द्यायचा आहे म्हणजे तो गिळगिळ लागत नाही कारण तो रशामध्ये सुद्धा शिजणार आहे. सो दोडका थोडासा शिजू द्यायचा आहे. थोडासा म्हणजे अर्धवट शिजलेला तरी चालतो. तुम्ही बघू शकता अर्धवट आपला दोडका शिजलेला आहे. त्यानंतर आपण जे वाटण वाटलं होतं ते आपण दोडक्यात घालून घेऊ. वाटण चांगलं सगळीकडे हलवून घ्यायचंय. वाटणाचा वास तर वा खूपच मस्त येतोय. हे वाटण आपल्याला चांगल्या प्रकारे परतून घ्यायचंय. तुम्ही बघू शकता आपलं वाटण एकदम छान प्रकारे परतलंय आणि त्याचा रंग सुद्धा बदललेला आहे. तर तुम्ही सुद्धा रंग बदलेपर्यंत वाटण परतून घ्या. त्यानंतर तुमच्या रिक्वायरमेंटनुसार तुम्ही पाणी टाकून घ्या. म्हणजे तुम्हाला किती रस्सा पाहिजे त्या हिशोबाने तुम्ही पाणी टाकून घ्या. त्यानंतर सगळीकडे असं हलवून घ्या आणि मीठ टाकून घ्या. मीठ थोडंसं कमीच टाका कारण दोडके शिजताना सुद्धा आपण मीठ टाकलं होतं. दोडक्याला मस्त अशी उकळी फुटली आहे. तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये. छान उकळी आली आहे. आता आपण त्यात थोडीशी वरून कोथिंबीर टाकून घेऊया आणि सगळीकडे हलवून घेऊया. आणि अशा प्रकारे आपली दोडक्याची भाजी खाण्यासाठी तयार आहे.
रेसिपी आवडल्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.